मकर संक्रांतीला मातीच्या सुगड्यांना खूप महत्त्व असतं, कारण या सुगड्यांमधून वाणाची देवाणघेवाण होते। या सुगड्यांची निर्मिती अत्यंत कलाकुसरीचं काम असतं। सण आला की गावोगावातील कुंभारांच्या घरी हे सगळे बनवण्याला वेग येतो। आपण बघूया त्याविषयीचा हा रिपोर्ट। मकर संक्रांतीला लागणारी मातीची सुगडं आजही आपलं अस्तित्व अबाधित राखून आहेत। अतिशय कलाकुसरीतून या सुगडांची निर्मिती केली जाते। बीडच्या खरडावाडीचे भीमराव बेलवडकर गेल्या 40 वर्षांपासून सुगडं बनवतायत। पहिलं कसं आहे, ह्याला मार्केट जास्त होतं। काही बी कशाला बी दुधाला, पाण्याला, दह्याला ह्याला ही मडकी लागत होती। आता कसं आहे, रेडीमेड भेटल्यामुळं ह्याला कोणी घ्यायला तयार नाही। फक्त हे सिजनेबल सणापुरतं राहिले। पूर्वी कुंभार गल्लीत आव्यावर सुरई, माठ, रांजण, कुंड्या, गाडगी, मडकी, झाकण्या आणि पणत्या रचल्या जायच्या। पण बदलत्या तंत्रज्ञानामुळे या वस्तू लुप्त होत चालल्यात। मात्र संक्रांतीला मातीच्या सुगडांमधून वाण देण्यात येण्याची परंपरा आहे। आता चिखल करायचा, माती आणायची, लिदा आणायची, सरपण आणायचं, पुन्हा मग आणि करायचा चिकूल, राख चाळायची, ती करायचं, मग हिंडायचं बाजारला घेऊन, घरी करायचं। त्यात काय मिळतं ते काहीच नाही। या संक्रांतीला काक्या मावश्या जे असते त्यांना आवा लोटायचा। मग आवा लोटण्याचा कोणता मार्ग असतो? त्याला कुंभारीच आवा लोटावा लागतो। आता रेडीमेड माल आणलेली काय ती मातीचा माल नाही, माती नमुनी वादेत, पण ही गाडग्याचं जे आवा लोटायचा महत्व आहे हे कायमस्वरूपी चांगले। संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाणाच्या साहित्याने बाजारपेठा सजल्यात। हरभरा, ऊस, बोरं, गव्हाची ओंबी आणि तीळ अशा वस्तू सुगडात भरून देवाला अर्पण केल्या जातात। पहिलं मातीच्या पणत्या वापरल्या जात होत्या, परंतु नंतर त्या चिनी मातीच्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरल्या जाऊ लागल्यात। आणि गणपतीच्या वेळेस पण मातीचे गणपती तयार केले जात होते, परंतु तेही नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला भेटत आहेत। परंतु संक्रांत हा सण तो एकच असा सण आहे की याच्यामध्ये मातीच्या वस्तू मात्र लुप्त झालेल्या नाहीयेत। मातीच्या भांड्यांना केवळ सणापुरतच औचित्य राहिल्याने कुंभारांची गती मंदावली आहे। मात्र ग्रामीण भागात अद्यापही या जुन्या परंपरांचं महत्त्व सणांच्या निमित्ताने अबाधित आहे। बीडहून गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।